नमस्कार. आज आपण बोलणार आहोत व्यक्तिमत्व विकासाबद्दल. हा एक असा प्रवास आहे जो प्रत्येकासाठी खूप खास असतो. हा फक्त स्वतःला सुधारण्याचा मार्ग नाहीये, तर ही स्वतःला एका नव्या दृष्टिकोनातून ओळखण्याची संधी आहे. चला तर मग या परिवर्तनाच्या प्रवासाला सुरुवात करूया. चला तर एका सुंदर विचाराने सुरुवात करूया. आत्मा तर नेहमीच अस्तित्वात असतो, तो शाश्वत आहे. पण आपलं व्यक्तिमत्व घडवण्याची, त्याला आकार देण्याची संधी आपल्याला फक्त आणि फक्त या मानवी जीवनातच मिळते. आणि हीच गोष्ट या प्रवासाला इतकी खास आणि महत्त्वाची बनवते. मग प्रश्न येतो की ही संधी साधायची कशी? सुरुवात होते स्वतःच्या आत डोकावून पाहण्यापासून. आपल्याला हे ओळखता यायला हवं की कोणते गुण आपल्याला पुढे घेऊन जातील आणि कोणत्या सवयी आपल्याला मागे खेचत आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की हा बदल एका रात्रीत होत नाही, तो हळूहळू होतो. पण त्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न खूप महत्त्वाचे आहेत. आता आपण व्यक्तिमत्व विकासाबद्दल तर बोलतोय, पण हे व्यक्तिमत्व म्हणजे नेमकं काय असतं? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही आपल्या आत्मशोधाची आणि विकासाची एक प्रकारे ब्लूप्रिंट आहे, एक नकाशा आहे असं म्हणू शकतो. तर व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय? ही काही एका दिवसात किंवा एका महिन्यात होणारी गोष्ट नाहीये. ही एक आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे. यात फक्त आत्मविश्वास वाढवण्यावर भर दिला जात नाही, तर आपली मानसिकता, आपली वागणूक आणि इतरांशी संवाद साधण्याची पद्धत सुधारण्यावरही लक्ष दिलं जातं. या सगळ्यामुळे आपला शारीरिक, मानसिक आणि भावनिक असा सर्वांगीण विकास होतो. स्वतःला चांगलं ओळखण्यासाठी मानसशास्त्रज्ञांनी व्यक्तिमत्वाचे 5 मुख्य प्रकार सांगितले आहेत. पहिला म्हणजे सर्जनशील, म्हणजे असे लोक जे नवनवीन कल्पना आणि अनुभवांसाठी नेहमी तयार असतात. दुसरा कर्तव्यदक्ष, म्हणजे शिस्तप्रिय आणि जबाबदार. तिसरा बहिर्मुख, जे सामाजिक आणि उत्साही असतात. चौथा सहमत होणारे, म्हणजे इतरांबद्दल सहानुभूती बाळगणारे. आणि पाचवा म्हणजे भावनाप्रधान, जे भावनिकदृष्ट्या संवेदनशील असतात. यातून कुठेतरी आपल्याला स्वतःची ओळख करून घ्यायला मदत होते. ठीक आहे, मग आता आपण त्या प्रत्यक्ष पायऱ्यांबद्दल बोलूया, ज्या आपल्याला या विकासाच्या मार्गावर पुढे घेऊन जातील. हे एक प्रकारे आपल्यासाठी एक व्यावहारिक टूलकिटच आहे. या प्रवासाची सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची पायरी म्हणजे स्वतःला ओळखणं, म्हणजे आत्मजागरूकता. आपली ताकद काय आहे आणि आपल्या कमतरता काय आहेत हे समजून घेणं. त्यानंतर आपल्याला नक्की काय मिळवायचं आहे हे ठरवून ध्येय निश्चित करणं गरजेचं आहे. आपल्या जवळच्या विश्वासू लोकांकडून प्रामाणिक मतं घ्या आणि एका वेळी फक्त एकाच कौशल्यावर लक्ष केंद्रित करा. हा पायाच आपल्याला पुढे घेऊन जाणार आहे. आणि हो, हा प्रवास इथेच थांबत नाही, तो यापुढेही सुरूच राहतो. आता पाया तर पक्का झाला, पण पुढच्या पायऱ्या आपल्याला प्रत्यक्ष कृती करायला लावतात. आपल्या ध्येयांसाठी एक स्पष्ट आराखडा, एक ॲक्शन प्लॅन बनवायला हवा. सतत शिकत राहणं खूप महत्त्वाचं आहे, मग ते पुस्तकं वाचून असेल किंवा नवीन गोष्टी शिकून. जी कौशल्य आपण शिकलो आहोत ती प्रत्यक्ष जीवनात वापरून पाहायला हवीत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या प्रगतीचा नियमितपणे आढावा घ्यायला हवा, कारण विकास ही एक सक्रिय आणि सतत चालणारी प्रक्रिया आहे. आता हे सगळं ऐकायला छान वाटतं, पण खरं सांगायचं तर कोणताही प्रवास सरळ नसतो. त्यात आव्हानं येतातच. व्यक्तिमत्व विकासाच्या मार्गातही काही अडथळे येतात. चला त्या सामान्य अडथळ्यांबद्दल बोलूया, जे या मार्गावर येऊ शकतात. मग जरा विचार करूया, या प्रवासात नेमक्या कोणत्या अडचणी येऊ शकतात? सगळ्यात मोठा आणि कॉमन अडथळा असतो तो म्हणजे अवास्तव अपेक्षा. जेव्हा आपण एकाच वेळी खूप मोठी उडी मारायचा प्रयत्न करतो, तेव्हा निराशा येऊ शकते. याउलट एक एक पायरी चढत वास्तववादी ध्येय ठेवली तर प्रेरणा टिकून राहते आणि प्रगतीसुद्धा निश्चितपणे होते. याशिवाय बदलाला विरोध करणं, वेळेची कमतरता किंवा अपयशाची भीती वाटणं हे सगळं खूप स्वाभाविक आहे. महत्त्वाचं हे नाही की अडथळे येतात. महत्त्वाचं हे आहे की आपण त्यांना ओळखून त्यावर मात कशी करतो. कारण याच अडथळ्यांच्या पलीकडे आपला खरा विकास दडलेला असतो. आणि हे सगळं करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. ती म्हणजे व्यक्तिमत्व विकास हे एखादा अंतिम ठिकाण नाहीये की जिथे पोहोचून प्रवास संपेल. नाही, हा एक आयुष्यभर चालणारा प्रवास आहे, एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. तर या प्रवासात सतत प्रगती करत राहायचं असेल तर या 4 गोष्टींवर लक्ष केंद्रित करणं खूप गरजेचं आहे. एक म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता, म्हणजे आपल्या आणि इतरांच्या भावना समजून घेणं. दुसरं संवाद कौशल्य. तिसरं आत्मविश्वास वाढवणं. आणि चौथं बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता. ही कौशल्य आपल्याला कोणत्याही आव्हानाला सामोरं जायला मदत करतात. तर मग हे सगळं ऐकल्यानंतर आता विचार करण्याची वेळ आहे की आपल्या विकासाच्या प्रवासातलं आपलं पहिलं पाऊल कोणतं असेल. यावर नक्कीच विचार करायला हवा, कारण प्रत्येक मोठा प्रवास हा एका लहानशा पावलानेच सुरू होतो.